मित्रांनो, आजची कथा एका मुलीची आहे. ही कथा ऐकून जर कोणाची मन दुखत असेल तर मी माफी मागतो. आजची कथा आपण ऐकणार आहे ती एका चांगल्या कुटुंबाची कथा आहे. पण त्या चांगल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला वाईट सवय लागल्यामुळे त्या व्यक्तीला आपला संपूर्ण परिवार गमवावा लागला. चला तर मग सुरू करूया आजची कथा. आजची कथा चंद्रपूर या शहरातली आहे. मी एका मुलीला पत्त्यांच्या खेळात जिंकलो होतो. तिच्या वडिलांनी तिला मला सोपवले होते. पण ती मुलगी जेव्हापासून आली तेव्हापासून तिने चेहऱ्यावर स्कार्फ बांधला होता व तिच्या डोळ्यात अश्रूही येत होते. मी तिला माझ्या घरी घेऊन आलो, पण जेव्हाही मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो, मला एक शक्ती तिच्याजवळ जाण्यापासून रोखत होती. तिचे डोळे पाहून मला समजलं होतं की ती अतिशय सुंदर असेल. मला तिला बघण्याची आतुरता वाढली होती. जसाही मी तिच्या खोलीत जाऊन तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, ती मला पाहून जोरजोरात रडू लागली. ती रडत रडत उठली आणि बाजूला खुर्चीवर जाऊन बसली. मी उठून तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तिने हात झटकला आणि घाबरून माझ्यापासून लांब गेली. मी तिला सांगितले की मी तुला काहीच करणार नाही. तू घाबरू नकोस. माझे ऐक आणि चुपचाप गाडीत जाऊन बस. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला काहीच करणार नाही. तू हे नको विसरू की मी तुला पत्त्यांमध्ये तुझ्या वडिलांकडून जिंकले आहे. आता तुला माझे म्हणणे ऐकावे लागेल. माझे बोलणे ऐकून ती अजूनच जोरजोरात रडू लागली. अशी कोणती गोष्टी होती ज्यामुळे तिला रडू येत होते? हा त्रास देखील कमी नव्हता की तिला तिच्या वडिलांनी पत्त्यांमध्ये गमावले होते. परंतु तिचे डोळे काही वेगळंच सांगत होते. जेव्हा ती काही वेळ लढत बसली तेव्हा मी तिला हळूच म्हणालो की गाडीत जाऊन बस. तिने माझं म्हणणं ऐकलं आणि गाडीत जाऊन बसली. मी गाडीत घेऊन तिला माझ्या घरी घेऊन आलो. माझं घर खूप मोठं होतं आणि आलिशान होतं, पण माझे घर पाहून तिला थोडंही आश्चर्य वाटलं नाही. तिने चेहऱ्यावरून अजूनही आपली ओढणी सरकवली नव्हती. चेहरा झाकून ठेवला होता. मी विचार करत होतो की मुलगी किती चांगली व संस्कारी आहे. अजूनही तिने आपल्या चेहऱ्यावरून ओढणी काढली नाही. तिला अजून एकदाही पाहिले नव्हते, पण ती डोळ्यांवरून खूप सुंदर वाटत होती. मी तिला पाहण्यासाठी आतुर होत होतो, परंतु माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी तिची ओढणी सरकवून तिला बघू शकतो. जसाही मी घराच्या आत गेलो, माझी मोलकरीण धावतच माझ्याजवळ आली. याआधीही मग खूप सारे मुलींना घेऊन आलो होतो व त्या बदलेत मी खूप काही गमावले होते. पण मला आज तसं काही वाटत नव्हतं. ती मुलगी माझ्यासोबत आली. मी मोलकरणीला इशारा केला की तिला खोलीत घेऊन जा. मोलकरीण तिला घेऊन खोलीत गेली. ती चेहऱ्यावर ओढणी झाकूनच राहणार होती. मी विना परमिशन तिच्या खोलीत जाऊ शकत नव्हतो. मी माझ्या मोलकरणीला सांगितले की एका ट्रेमध्ये तिला जेवण आणि पाणी घेऊन जा आणि हे कपडे देखील तिला घेऊन ये, कारण तिच्याजवळ दुसरे कपडे नाहीत. मोलकरीण माझं ऐकून तिला कपडे आणि अन्न देण्यासाठी गेली. जेव्हा मोलकरीण परत आली तेव्हा मी तिला विचारले की ती काय करत आहे. तिने जेवण केलं का? मोलकरीण म्हणाली तिने अजून चेहऱ्यावरून ओढणी काढली नाही. ती रडतच बसली आहे. तिने ना अजून जेवण केलं ना पाणी पिलं. मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही जा, मी बघतो काय करायचे. माझे बोलणे ऐकून मोलकरीण बाहेर निघून गेली. जेव्हा ती बाहेर गेली तेव्हा मी तिच्या खोलीच्या दरवाजाजवळ पोहोचलो. मी विचार केला की ती ओढणी चेहऱ्यावर झाकून बसली आहे. आपण असे अचानक जाणे ठीक नाही. म्हणून मी दरवाजाची कडी वाजवली. मला आतून आवाज आला. मी म्हणालो दरवाजा उघडा, पण दरवाजा आधीच उघडलेला होता. मी हळूहळू दरवाजा मागे सरकवला आणि आत शिरलो. ती बेडवर बसून रडत होती. तिने जेवणही केलेले नव्हते. मी तिच्यापासून काही लांबच खुर्चीवर बसलो. तिने माझ्याकडे पाहिले नव्हते. मी तिला विचारले की तुला काय झाले आहे? तू का रडत आहेस? मी तुला काही नुकसान पोचणार नाही. तुझ्या वडिलांनी मला पत्त्यांमध्ये जिंकल्याबद्दल तुला माझ्याकडे सोपवले आहे. याआधीही मी भरपूर मुली माझ्या घरी पत्त्यांमध्ये जिंकून आणल्या आहेत, पण काही दिवसांनी मी त्यांना परत दुसरीकडे पाठवून दिले. पण मला कळत नाही, तुला मी ज्या दिवसापासून पाहिले आहे त्या दिवसापासून माझे मनच लागत नाही. तुझं रडणं माझ्याकडून पाहिलं जात नाही. तू का रडत आहेस?
घाबरल्या आवाजात ती म्हणाली, कृपया करून माझ्याजवळ येऊ नका. मी तुम्हाला प्रार्थना करते की मी हे सगळं काही सहन करू शकत नाही. हे पहिल्यांदाच होते की माझ्याकडे पाहून ती काहीतरी बोलली. तिच्या डोळ्यात दुःख दिसत होते. तिच्या बोलण्यात असं काही दुःख होतं की मी ते सहन करू शकलो नाही. माझे हृदय यातून घाबरल्यासारखे झाले होते. मी तिला सांगितले की मी तुला काहीच करणार नाही आणि तुझ्या जवळही येणार नाही. तू आरामात बस आणि पाणी पी. पण ती पाणी कसं पिणार? तिने तर अजून ओढणी चेहऱ्यावर झाकून ठेवली होती. मी तिला सांगितले की मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण तू तुझी ओढणी काढू नकोस, कारण मला तुझी ही सवय खूप आवडली आहे. आजपर्यंत कुठल्याच मुलीला मी असे ओढणीत पाहिले नव्हते. याआधी जी पण मुलगी माझ्या जवळ आली तिच्याजवळ ओढणीसुद्धा नव्हती. पण तुझ्या चेहऱ्यावरील ओढणी पाहून मला खूप छान वाटले. आता सांग, तुझ्याबरोबर काय झाले आहे? ती काही वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, तुम्ही माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवणार का? मी सांगितले की मी प्रयत्न करेन तुझ्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याचा. जर तुझ्या गोष्टी खऱ्या असतील तर मला नक्कीच विश्वास बसेल. माझे बोलणे ऐकून ती काही वेळ शांत राहिली व म्हणाली की मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. माझे आईवडील एकमेकांशी खूप प्रेम करत होते. माझे वडील घरात सगळ्यात मोठे होते, म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दाला खूप मान होता. घरात काही कार्यक्रम करण्याआधी त्यांचा निर्णय घेतला जात होता. त्यांचे लग्न झाले, परंतु 3 वर्षापासून त्यांना एकही मूलबाळ नव्हते. मग 3 वर्षानंतर माझा जन्म झाला, पण माझ्या वडिलांना एक मुलगा हवा होता. जेव्हा माझा जन्म झाला आणि त्यांना कळाले की मुलगी झाली आहे, त्यांनी माझ्या आई आणि माझ्यापासून स्वतःला लांब करून घेतले. घरात असून सुद्धा ते आमच्यासोबत राहत नव्हते. जसेही माझा जन्म झाला, त्यांनी घरात येणे कमी करून दिले आणि लपून छपून ते दारूही पिऊ लागले व मित्रांसोबत पत्ते देखील खेळण्यास सुरुवात केली. आमच्याकडे खूप सारे पैसे आणि उदरनिर्वाहाचे साधन होते, पण वडिलांनी सर्व काही पत्त्यांमध्ये हरवले. आमच्या घरातील शांती, पैसे, आमच्या कंपन्या असे भरपूर काही एक एक करून पत्त्यांमध्ये हरले. जेव्हा मी मोठी झाली तेव्हा आम्ही पूर्णपणे कंगाल झालो आणि आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. घरमालक खूप रागीट स्वभावाचा होता. तो महिना भरला की लगेच घर भाडे घेण्यासाठी येऊन जात होता. पण माझे वडील आमच्याकडे लक्ष देत नव्हते, म्हणून माझी आई लोकांच्या घरी घरकाम करत होती आणि रात्री शिलाई मशीनवर कपडे शिवून तिने माझे शिक्षण केले आणि घराचे भाडे भरले. ती जे काही पैसे माझ्या वडिलांपासून वाचवून ठेवत होती ते पैसे माझ्या शाळेच्या फीसाठी कामात यायचे. माझे वडील दारूच्या नशेत माझ्या आईकडून ते पैसेही घेऊन पत्ते खेळण्यासाठी निघून जात होते. ते माझ्या आईकडे एकही पैसा राहू देत नव्हते. माझी आई नेहमी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायची, पण ते काही न समजण्याच्या पलीकडे निघून गेले होते. काही वेळा तर त्यांनी दारूच्या नशेत माझ्या आईला मारून बेशुद्धही केले आहे आणि दारूच्या नशेत तिला घराबाहेर काढून देत असे. जेव्हा मी माझ्या वडिलांची अशी वागणूक पाहिली तेव्हा मी खूपच घाबरून गेली. मी कधीच माझ्या वडिलांसमोर आली नाही. मी जेव्हा मोठी झाली तेव्हा खूप समजदार झाली होती. ज्या घरात वडिलांची अशी स्थिती असेल आणि आईला बाहेर जाऊन काम करायचे असेल तर त्या घरातील मुलं लवकरच मोठे होतात. म्हणून मी लहानपणीच मोठी झाली होती, परंतु मला खूपच दुःख सहन करावे लागले. माझ्या आईने माझे ॲडमिशन मेडिकल कॉलेजमध्ये करून दिले, परंतु कॉलेजची फी जास्त असल्यामुळे माझी आई दिवसरात्र मेहनत करून पैसे जमा करू लागली आणि माझ्या बॅगमध्ये एका छोट्याशा पाकिटमध्ये लपवून ठेवत होती, कारण माझे वडील माझ्या बॅगला कधीच हात लावत नव्हते. त्यांना माहीत होते की माझ्या बॅगमध्ये पुस्तकांऐवजी काही दुसरे सापडणार नाही. मी नेहमी माझी बॅग माझ्याजवळच ठेवायचे. माझ्या कॉलनीतील मुली माझ्याशी बोलत नव्हत्या. आमच्या नातेवाईकांनी देखील आम्हाला सोडून दिले होते. जे लोक कधी आईवडिलांचा सल्ला घेण्यासाठी आमच्याकडे येत होते त्यांनी देखील आमच्या घराचा रस्ता सोडून दिला होता. जर कधी चुकून ते आमच्या घरी आले तर आम्हाला नेहमी बरे वाईट बोलून निघून जात होते. त्यांचे बोलणे ऐकून आईला नेहमी रडू यायचे. जेव्हा मी वयात आली तेव्हा खूप सुंदर दिसत होती. माझी आई नेहमी विचारात गुंतलेली असायची, कारण घरात एक सुंदर मुलगी आहे, पुढे तिचं आयुष्य कसं जाईल. मी नेहमी माझ्या आईला सांगायची की तू का विचार करतेस,
तू कुठल्याही गोष्टीची चिंता करू नकोस, जे काही होईल ते बरं होईल. तेव्हा ती म्हणाली की बेटा, तू एक सुंदर आणि जवान मुलगी आहेस, म्हणून मी नेहमी तुझ्याबद्दलच विचार करते की तुला तुझ्या वडिलांपासून कसे लांब ठेवू. आईचे बोलणे ऐकून मी हसली आणि म्हणाली की कोणी आपल्या मुलीला आपल्या वडिलांपासून लांब ठेवू शकते? आई रागात म्हणाली, जर कोणी तुझ्या वडिलांसारखे असेल तर नक्कीच. त्याच्यापासून आपल्या मुलीला लांब ठेवलेलेच बरे. आईचे बोलणे माझ्या डोक्यावरून निघून जात होते. मला काहीच कळत नाही की आई काय बोलत आहे. तिला माझं लग्न करण्याची घाई लागली होती, परंतु तिला मला डॉक्टरही बनवायचे होते. मला डॉक्टर बनून तिचे स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यामुळे मी कॉलेजला जाऊ लागले. सुरुवातीचे 2 वर्ष मी खूप मेहनत घेतली, त्यामुळे मी चांगल्या मार्कांनी पास झाले. कॉलेजमधील प्रोफेसरही माझ्यावर खूप खुश होते. जेव्हा मी ही बातमी माझ्या आईला सांगितली, तेव्हा माझी आईही खूप खुश झाली. मला चांगले टक्के पाडल्यामुळे स्कॉलरशिप लागू झाली आणि माझ्यासाठी माझी आईही खूप मेहनत घेत होती. आता मी कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला होते आणि एके दिवशी अचानक माझ्या आईची तब्येत बिघडली आणि ही गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितली आणि त्यांना म्हणाले की आपण आईला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. तेव्हा त्यांनी मला रागातच नकार दिला आणि रागातच रूममध्ये जाऊन आईकडून पैसे मागू लागले. त्यावर आई त्यांना म्हणाली की माझ्याकडे 1 रुपयाही नाही आणि मी तुम्हाला पैसे कुठून देऊ. माझ्या आईचा नकार ऐकून ते संपूर्ण घरात पैसे शोधू लागले, पण त्यांना काहीही मिळाले नाही. जेव्हा त्यांना घरात पैसे मिळाले नाही, तेव्हा रागाच्या भरात त्यांनी आईला खूप मारहाण केली आणि मी त्यांना विरोध करत होती. मी रडत होती आणि काहीही करू शकत नव्हती. माझ्या वडिलांनी काहीही ऐकले नाही आणि ते माझ्या आईला खूप मारहाण करत होते. त्यानंतर आई बेशुद्ध पडली. ते पाहून माझे वडील खूप घाबरले. माझ्या आईला डोक्याला मार लागल्यामुळे वडील घरातून पळून गेले. माझ्या आईची अशी अवस्था पाहून मी जोरजोरात रडू लागली आणि आरडाओरडा करू लागली. घरापासून थोड्याच अंतरावर एक डॉक्टर राहत होते. ते एक चांगले व्यक्ती होते. जेव्हाही माझी किंवा माझ्या आईची तब्येत बिघडत होती, तेव्हा माझी आई मला घेऊन तेथेच जात होती. ते कधीही आमच्याकडून पैसे घेत नव्हते. ते खूप मोठ्या मनाचे होते. मी त्यांना अंकल म्हणत होती. आजही मला त्यांचीच आठवण झाली. मी धावतच त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली की अंकल, माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. माझ्या वडिलांनी त्यांना खूप मारहाण केली आहे. तुम्ही माझ्यासोबत घरी चला. हे ऐकून ते डॉक्टर अंकल धावतच घरी आले. त्यांनी आईला तपासले आणि म्हणाले की त्यांना खूप ताप आहे आणि त्यांच्या डोक्यातून खूप रक्त वाहत आहे. त्यांना घेऊन हॉस्पिटलला जावे लागेल. मी घाबरतच म्हणाले की लवकर चला, मीही तुमच्यासोबत येते. तेव्हा डॉक्टर अंकल मला म्हणाले की बेटा, तू कॉलेजला जा, काळजी करू नको. त्यांना मी हॉस्पिटलला घेऊन जातो. थोडी जखम आहे ती बरी होईल आणि जसे की तुझी आई शुद्धीवर येईल, मी आईला घेऊन घरी येतो. पण मी हट्ट करून सांगितले की मीही हॉस्पिटलला सोबतच येईल. पण डॉक्टरांनी मला जबरदस्तीने कॉलेजला पाठवले. ते मला म्हणाले की तुझी आई शुद्धीवर असते तर तिने तुला कॉलेजलाच पाठवले असते, कारण आता तुझ्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे तू कॉलेजला जा. मी होकार दिला आणि कॉलेजला निघून गेली. कॉलेजमध्ये संपूर्ण दिवस माझ्या डोक्यात तेच विचार चालू होते. दुपारी 3 वाजेला जेव्हा मी कॉलेजमधून घरी आली, तेव्हा घरात मला खूप गर्दी दिसत होती. ते पाहून मला धडधड होऊ लागले आणि प्रश्न पडला की एवढे लोक माझ्या घरासमोर काय करत आहेत. मी घाबरतच घराच्या दरवाजाजवळ आली आणि त्यावेळी मला आईचा विचार आला. मी धावतच आतमध्ये गेली. तेव्हा अचानक गर्दीत मला माझ्या आईचे निर्जीव शरीर दिसले, जे पांढऱ्या कपड्याने झाकले होते. डॉक्टर अंकल आणि माझे वडीलही तेथेच उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसत नव्हता. जमलेले सर्व लोक रडत होते, पण माझे वडील नशेच्या धुंदीत मग्न होते. मी जाताच त्यांचे कॉलर पकडले, पण त्यांनी मला जोरात धक्का दिला. मी पडणारच तेवढ्यात गल्लीतील एका महिलेने मला सावरले आणि माझे वडील तेथून निघून गेले. आई गेल्यानंतर बऱ्याच दिवस माझ्याजवळ गल्लीतील महिला राहत होत्या, पण त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. आता माझे दुःख माझ्या व्यतिरिक्त कोणालाही समजू शकले नसते. डॉक्टर अंकल कधी कधी भेटण्यासाठी घरी येत होते. माझे वडील आता मला त्रास देऊ लागले. घरातील सर्व कामे मला करावी लागत होती.
त्यानंतर मी कॉलेजला जात होती आणि तिकडून आल्यानंतर घरातील कामे सांभाळत होती. काही दिवस माझ्या स्कॉलरशिपचे पैसे आणि आईने साठवलेल्या पैशातून आमचे घर चालत होते, पण आता तेही पैसे संपले होते. आणि काही दिवसानंतर घरात काहीही उरले नाही. आणि जेव्हा ही गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितली, तेव्हा ते माझ्यावर ओरडू लागले आणि म्हणाले की माझ्याकडे एकही पैसा नाही आणि मला धक्का देऊन घरातून बाहेर निघून गेले. आता हे रोजचेच झाले होते. ते घरी आल्यावर माझ्याकडून जेवण मागत होते आणि मी नकार दिल्यावर मला मारझोड करत होते. पूर्ण गल्लीत फक्त डॉक्टर अंकलच असे होते की ते माझी काळजी घेत होते. मला असे वाटत होते की ते मला मुलीसारखा जीव लावतात. पण पण एके दिवशी माझा हा भ्रमही तुटला. एके दिवशी माझ्या घराचे दार उघडे होते आणि ते अचानक घरात आले. आणि नेहमीप्रमाणे आजही माझे वडील घरी नव्हते आणि माझी आई तर या जगातच नव्हती. ते आता रोजच घरी येऊ लागले. ते आल्यावर मी त्यांना म्हणाले की आज माझ्या वडिलांनी मला खूप मारझोड केली आहे. माझ्या खांद्यावर जखम झाली आहे. त्यामुळे मला खूप त्रास होत आहे. तुमच्याकडे जर काही औषध असेल तर मला द्या. ते म्हणाले की तुला औषधाची काय गरज आहे? तू आपोआपच बरी होशील. आज मला त्यांची नजर जरा विचित्रच वाटत होती. ते म्हणाले की माझ्याजवळ ये. हे ऐकून मी सुन्न झाले. मी त्यांना म्हणाले की तुम्ही हे काय सांगत आहात? तेव्हा ते माझ्याजवळ आले आणि माझा हात पकडला. तेव्हा मी घाबरले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा मी ओरडू लागली तेव्हा त्यांनी माझे तोंड बंद केले आणि माझ्यासोबत जबरदस्ती करू लागले. मी रडत होती आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होती, पण माझा आवाज बाहेर जात नव्हता. मी त्यांना जोरात धक्का दिला आणि बाहेरच्या दिशेने धावू लागली. बाहेर येऊन मी जोरजोरात ओरडू लागली. काही लोक माझ्याजवळ आले आणि मला विचारू लागले की काय झाले आहे. मी रडतच घाबरलेल्या आवाजात म्हणाले की डॉक्टर अंकल माझ्यासोबत खूप चुकीचे करत होते. माझे बोलणे ऐकून ते लगेच डॉक्टरला मारझोड करू लागले. पण त्यांनी लगेच सफाई दिली आणि म्हणाले की असे काहीही नाही. ती मला म्हणाली होती की तिची तब्येत बरी नाही. त्यामुळे मी तिला तपासण्यासाठी तिचा हात पकडला आणि तीच आधीपासून माझ्यावर वाईट नजर टाकत आहे. जेव्हा मी तिला नकार दिला तेव्हा तिने बाहेर येऊन नाटक सुरू केले. ही गोष्ट ऐकून गल्लीतील लोक कधी माझ्याकडे पाहत होते तर कधी डॉक्टरांकडे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, कारण माझ्यावर एवढा घाणेरडा आरोप लावला गेला होता आणि मी तो कसा सहन करू शकत होती. मी फक्त शांत राहून रडत होती. मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की एवढ्या लोकांसमोर माझ्या चारित्र्यावर घाणेरडा आरोप लावण्यात आला आहे. गल्लीतील लोकांनी वातावरण शांत केले. मला माझ्या घरी पाठवून डॉक्टरला त्यांच्या घरी पाठवले. घरी येऊन मी खूप रडले. आता मला समजले होते की माझी आई मला माझे वडील आणि इतर लोकांपासून लपवून का ठेवत होती. तिला हे चांगलेच माहीत होते की जेव्हा मुली तरुण होतात तेव्हा त्यांच्यासाठी या जगात सुरक्षित जागा नसते. मी दार लावून घेतले आणि जेव्हा रात्र झाल्यावर माझे वडील घरी आले आणि जोरजोरात दार ठोकू लागले, मी आतूनच विचारले की कोण आहे. तेव्हा ते म्हणाले की मी तुझा बाप आहे. मी लगेच दरवाजा उघडला आणि रडतच त्यांना म्हणाले की तुम्ही कुठे होते? तुम्ही मला सोडून का गेले? पण नेहमीप्रमाणे त्यांनी माझ्या गालावर एक थाप मारली आणि रागात माझ्यावर ओरडू लागले. मला म्हणाले की नालायक मुलगी, तूही तुझ्या आईसारखीच निघाली. गल्लीतच तू रिकामी कामं करत आहे. डॉक्टरला घरी बोलावून तू त्याच्यावर आरोप केले. मला सर्व काही माहीत आहे. गल्लीतील लोकांनी मला सर्व काही सांगितले आहे. माझ्यासमोर हे नाटक करू नकोस. माझे वडील दारूच्या नशेत होते. हे सर्व ऐकून मी जोरजोरात रडू लागली. ती मुलगी आपला भूतकाळ सांगता सांगताच रडू लागली. मीही तिला रडू दिले आणि तिचे मन मोकळे करू दिले. शांत झाल्यावर ती म्हणाली की माझ्या वडिलांना माझी काहीही काळजी नव्हती. मी रात्रभर रडत होते. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत माझे वडील झोपले होते. मी 2 दिवसापासून काहीही खाल्ले नव्हते. त्यानंतर संध्याकाळी उठून ते बाहेर निघून गेले आणि जेव्हा परत आले तेव्हा मला म्हणाले की उठ आणि तयारी कर. आता तुला या घरात राहायचे नाही. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाली.
जेव्हा मी आश्चर्याने विचारले की तुम्ही काय करत आहात, तेव्हा ते रागातच मला म्हणाले की एकही शब्द बोलू नको, गुपचूप माझ्यासोबत ये. आता मी माझी बेइज्जती सहन करू शकत नाही. मी गुपचूप माझ्यासोबत ये, नाहीतर मी तुला जगू देणार नाही. मी घाबरूनच उठली. ते जबरदस्तीने मला हात पकडून ओढू लागले आणि तुमच्याजवळ घेऊन आले. पण आता प्रत्येक व्यक्ती माझ्या नजरेत त्या डॉक्टरसारखाच आहे. तुम्हाला पाहूनही मी याच कारणामुळे रडत होती. माझी अशी इच्छा नाही की माझ्यावर कोणी वाईट नजर टाकावी. पण जेव्हा माझ्या वडिलांनी मला तुमच्याकडे सोपवले, तेव्हा मला समजले की माझी आई मला सर्वांपासून का लपवून ठेवत होती. याच कारणामुळे की एखाद्या वेळी माझे वडील मला जुगारात हरतील. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. ती मला हात जोडून विनवण्या करत होती की माझ्यावर दया करा आणि माझ्याजवळ येऊ नका, नाहीतर मी स्वतःला. एवढे बोलून ती थांबली आणि रडू लागली. त्यानंतर म्हणाली की मी माझ्या चारित्र्यावर डाग सहन करू शकत नाही. तिची परिस्थिती ऐकून मला खूप वाईट वाटले. मी एक दगडमनाचा व्यक्ती होतो, जो जुगारात भरपूर पैसे हरवला होता आणि ज्या व्यक्तीने अनेक मुलींच्या इज्जतीचा खेळ केला होता. आज पहिल्यांदा मला एका मुलीबद्दल आपुलकी निर्माण झाली होती. मी तिला म्हणालो की तू आता रडू नको, जे झाले ते झाले आहे आणि माझ्यावर विश्वास कर. मी तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही. मी तिला पाण्याचा ग्लास दिला आणि रूमच्या बाहेर आलो. तिची अवस्था खूप दुःखदायक होती. आज पहिल्यांदा मला समजले होते की एका महिलेची इज्जत किती नाजूक असते आणि एक महिला किती कोमल असते. ती तरुण मुलगी होती आणि माझ्याकडे हात जोडून विनवण्या करत होती. ती आपली इज्जत वाचवून इकडे आली होती, त्यामुळे मी तिच्यासोबत वाईट कसे करू शकत होतो. मी तिला म्हणालो की तू काहीही काळजी करू नको. बराच वेळ विचार केल्यानंतर मी पुन्हा तिच्याजवळ गेलो आणि तिला म्हणालो की तू माझ्यासोबत लग्न करशील का? मला माहीत आहे की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. ती थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली की जर तुम्हाला मला खरंच इज्जत द्यायची असेल आणि माझ्यासोबत लग्न करायचे असेल, तर मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे. आता माझ्या वडिलांसोबत काहीही संबंध नाही. तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो की ठीक आहे, तू उद्या तयार राहा. मी लग्नाची व्यवस्था करतो. माझ्या बोलण्यावर तिने होकारार्थी मान हलवली. तू आता इथे निवांत राहा. तुला कोणीही त्रास देणार नाही. तुझ्या परवानगीशिवाय कोणीही आत येणार नाही. मी सुद्धा. माझे बोलणे ऐकून तिने मान खाली घातली आणि म्हणाली की ठीक आहे. जर इथे मी सुरक्षित आहे आणि तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात, तर मी त्यासाठी तयार आहे. तिचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून मला तिच्यावर गर्व वाटू लागला. एवढे बोलून मी तिच्या रूममधून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी मी तिच्याशी लग्न केले. तिच्याशी लग्न करून मी खूप खुश होतो आणि लग्नानंतर जेव्हा मी तिच्या जवळ गेलो आणि तिला निरखून पाहिले, तेव्हा मला तिच्यावर प्रेम झाले. ती तरुण होती आणि दिसायलाही खूप सुंदर होती. लग्नानंतर मला जाणवले की आपल्या आयुष्यात पत्नी किती महत्त्वाची असते. मला अजूनही जुगाराची सवय होती, पण ती मला या गोष्टींसाठी नकार देत होती. ती मला म्हणत असे की कुणाल, तुम्ही आता या वाईट सवयी सोडून द्या. मला या गोष्टी जराही आवडत नाही. माझी अशी इच्छा नाही की माझ्यासारखीच अजून दुसरी मुलगी जुगारात हरली पाहिजे. तिचे बोलणे ऐकून मी शांत झालो. काही दिवसानंतर तिची तब्येत बिघडली आणि जेव्हा मी डॉक्टरांना बोलावले, तेव्हा डॉक्टरांनी मला गुड न्यूज सांगितली की मी बाप होणार आहे. मला कळत नव्हते की मी काय करावे, पण एका गोष्टीमुळे मी विचारात पडलो होतो की जर मला मुलगी झाली आणि तिचेही हाल माझ्या पत्नीसारखे झाले तर. जर मी जुगार खेळणे सोडले नसते तर कदाचित असेच झाले असते. त्यामुळे मी जुगार खेळणे सोडले होते. जे काही मी गमावले होते ते खूप होते, पण जे काही मला मिळाले आहे ते खूप अनमोल आहे. आज आम्ही आमच्या आयुष्याचा मोठा प्रवास पूर्ण केला आहे. माझी मुलगी लग्न करून तिच्या सासरी गेली आहे. जर मीही जुगाराचा नाद सोडला नसता, तर माझीही मुलगी माझ्या पत्नीसारखीच एखाद्या जुगाराच्या घरी राहिली असती. ज्याप्रमाणे मी तिला आणले होते. माझी पत्नी खूप पवित्र होती.
आणि तिने माझ्या आयुष्याला स्वर्ग बनवले होते. आज मी देवाचे खूप आभार मानतो की तिच्यासारखी पत्नी माझ्या आयुष्यात आहे. माझी मुलगीही तिच्या सासरी खूप खुश आहे आणि मी सुखाने जीवन जगत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.